नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करतायत त्यांच्यासाठी एक विनंती आहे. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज एक नवीन टॉपिकवर आपण बोलणार आहोत. बाजारात आलाय एक नवीन स्कॅम. कोणता स्कॅम आहे तो? स्कॅम म्हणजे फ्रॉड. म्हणजे ऑनलाईन फसवणूक केली जाते लोकांची. तर त्याविषयी आपण बोलणार आहोत आणि ते थोडं माहिती ऐकून घ्या. फार महत्त्वाचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सावध राहा. ओके, आपलं यूट्यूब चॅनलला बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट याविषयी आपण माहिती देत असतो. तर आपल्या चॅनलचं नाव आहे चला पैसा येऊ द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून दरवेळी तुम्हाला नवीन व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील. तर आजचा जो टॉपिक आहे तो फसवणुकीचा आहे. याच्यावर फसवणूक कशी केली जाते बघा. मध्ये तुम्ही पेपरला वाचलं असेल की पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलमधून असे मेसेजेस आले होते, असं दाखवलं गेलं होतं. काही वेळा कॉलही करतात की एका थाळीवर तुम्हाला एक थाळी फ्री. आता एक थाळीच तुमची 400-500 रुपयाची असते त्या हॉटेल्समध्ये, मोठ्या हॉटेल्समध्ये. त्यामुळे काय होतं, एक थाळी तुम्ही बुक केलात की तुम्हाला एका थाळीवर अजून एक थाळी फ्री दिली जाईल आणि ते बुकिंगसाठी एक खाली लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर तुम्हाला डिटेल्स भरायचे असतात. ओके, आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुद्धा करावे लागतात, तरच ते फसवणूक होते. म्हणजे तुमच्या अकाउंटमधनं काही पैसे तिकडे गेले, समजा एक 500 रुपये तुम्ही ट्रान्सफर केले त्यांच्या अकाउंटला, किंवा ऑटोमॅटिक तुमचे बँकचे डिटेल्स त्यांच्याकडे जातात आणि उरलेले तुमच्या अकाउंट मधले सगळे पैसे व्यवस्थित ते टाकतात. दुसरा प्रकार आहे की पिझ्झा. आजकाल काय होतं की एखादी जाहिरात बघतो आपण कुठेतरी की एका पिझ्झावर एक पिझ्झा फ्री आणि तिथे खाली लिंक दिलेली असते. झालं, त्या एकदा तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं, दोन प्रकार आहेत. एक, तुम्ही त्यांचे डिटेल्स भरा त्यांच्या लिंकवर जाऊन, आणि आणि किंवा एखादं ऍप इन्स्टॉल करा. हे दोनच गोष्टी ते तुम्हाला सांगतात. एकदा तुम्ही त्यांचं ऍप इन्स्टॉल केलं की तुमच्या मोबाईल मधला सगळा डेटा हा त्यांच्याकडे जातो, जे हॅकर असतात ते. आणि हॅकर हे काही तुमचे एका गावातून नसतात, अख्ख्या देशातल्या कुठल्या तर गावात बसून ते लपून तुमच्यावर हल्ला करत असतात. त्यामुळे ते समजा पुण्यातली हॉटेल असेल तर पुण्यातलाच हॅकर असेल असं नसतो, मुंबईतला पिझ्झाचं दुकान आहे तर मुंबईतलाच हॅकर असेल असं नसतो. अख्ख्या देशातून कुठूनही तुमच्यावर ते अटॅक अशा पद्धतीने करतात. त्यामुळे कुठल्याही लिंकवर, अननोन लिंकवर क्लिक करून कुठल्याही ऍप इन्स्टॉल करून घेऊ नका. अजून एक प्रकार झाला की बुकिंगवर कॅशबॅक. हा एक डेंजर प्रकार चालू झालेला आहे. हे बुकिंग करा, ते बुकिंग करा. ऑनलाईन कुठल्याही प्रकारचं बुकिंग करा. साधं थिएटरला जायचंय, तिकीटचं बुक करा. पिक्चरला जायचंय, हे तिकीट बुक करा. एक बुकिंग केलं की एक कॅशबॅक मिळेल किंवा अजून एक तुम्हाला तिकीट मिळेल. इतक्या प्रकारचे आमिष आहेत आणि ह्या आमिषानं प्रलोभनं मोहमाया यालाच आपण फसतो. फक्त स्वतःवर कंट्रोल करायचा. जगात कोणी काही सुद्धा फुकट देत नाही. एवढं तुम्ही डोक्यात ठेवा आणि स्वस्तात तर काहीच मिळत नाही. जे फुकट आहे, जे स्वस्त आहे ते फसवणूक आहे. एवढी काळजी घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.